हनुमान जन्मोत्सव निमित्त बघितलं गेलं जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जे श्रद्धास्थान आहे, सर्वांचं जे भक्तगणांचं जे देवस्थान आहे ते म्हणजे खुलताबाद येथील भद्रा मारुती मंदिर. आणि उद्या हनुमान जन्म दिनानिमित्त बघितलं गेलं तर मंदिर प्रशासन कशा प्रकारे तयारी करण्यात येते आपण आपण या दृश्याच्या माध्यमातून बघू शकतो की कशा प्रकारे मंदिर मंदिर जे विश्वस्त आहे यांच्याकडून भाविकांच्या दर्शनासाठी सोयीसुविधा कशा प्रकारे करण्यात येत आहे. आणि यामध्ये बघितलं गेलं तर दोन ज्या दर्शनासाठी रांगा प्रशासनामार्फत ठेवण्यात आलेल्या आहे आणि भाविकांसाठी मोफत देखील दर्शन असणार आहे. कुठल्या प्रकारची पावती दर्शनासाठी असणार नाहीये. आणि यामध्ये बघितलं गेलं तर पुरुषांसाठी दोन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच महिलांसाठी स्पेशल रांगेची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत जे मंदिराचे विश्वस्त आहे हे आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेणार आहोत. मंदिराचे ते अध्यक्ष आहे, आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेऊ. दादा नमस्कार. उद्या बघितलं गेलं तर हनुमान जन्मोत्सव आहे आणि मोठ्या प्रमाणात भाविक भक्त दर्शनासाठी गर्दी करतात आणि मंदिर प्रशासनाकडून आणि एक अध्यक्ष नात्याने आपण काय सुविधा सांगू? उद्या मंदिरात जे भाविक येणार आहे दर्शनाला त्यांच्याकरता रांगीची ब्रॅकेट लावून ती व्यवस्था केली आणि पाण्याची व्यवस्था होईल. त्यांची भोजनाची महाप्रसाद होणारच आहे कीर्तन झाल्यानंतर. आणि कुठली पावती वगैरे काही घेतले जाणार नाही आणि सगळ्यांना सारखं धरणार आहे. आणि आमच्याकडून जेवढे होईल तेवढे प्रयत्न आमचे करणार आहे. एक सामाजिक संस्था आहे, ते सुद्धा 150 लोक इथं सेवा देण्याकरता मोफत येणार आहे. आणि आम्ही सिक्युरिटी सुद्धा 60 लोक सिक्युरिटी गार्ड बोलवले. पोलीस प्रशासन 150 लोक ते सुद्धा देणार आहे. कालपासून पार्किंगची व्यवस्था कशी करायची, कुठे करायची ते सुद्धा नियोजन केलं. आणि लोक जे बी येतील त्यांना व्यवस्थित दर्शन करून त्यांचे पाणी पिण्याची सोय आणि सावलीची व्यवस्था जवळजवळ 500-500 स्क्वेअर फूटचे 2-3 मंडप दिले. भोजन कीर्तन झालं सकाळी 9 ते 11 का भोजना महाप्रसादाची व्यवस्था होईल आणि लोकाला व्यवस्थित दर्शन दिले जाईल. नक्कीच हे होते मंदिराचे अध्यक्ष मिठूदादा बारगळे यांनी आता सांगितलेलं आहे. जे भाविक दर्शनासाठी येणार आहे यांच्यासाठी दर्शनाची सुंदर अशी व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. तसेच मंदिराचे जे जनसंपर्क अधिकारी आहे जोंधळे सर ते आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडे देखील जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. एकीकडे बघितलं गेलं तर सुंदर अशी दर्शन रांगेची व्यवस्था आपल्या मार्फत करण्यात येत आहे आणि भाविकांना आपण काय आवाहन करणार, कशा प्रकारे शांततेत दर्शन होईल यासाठी आपण काय उपाययोजना केल्या? श्री भद्रा मारुती संस्थान सालाबाद प्रमाणे यावर्षी हनुमान जयंतीचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा होणार आहे. या ठिकाणी मंदिर व्यवस्थापने विश्वस्त मंडळाने अतिशय चांगल्या पद्धतीने भक्तांची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. प्रथमतः रिलिंग सिस्टीम, लाईनमध्ये येण्यासाठी रिलिंग सिस्टीम केलेली आहे. या ठिकाणी 50 रुपयाचे पासेस स्पेशल दर्शन बंद करण्यात आलेले आहे. आणि पुरुषांसाठी 2 लाईन आहेत, महिलांसाठी 1 लाईन आहे. आणि जे VIP असतील त्यांच्यासाठी या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. आणि मंदिर प्रशासनाने या ठिकाणी भव्य असे 3 ते 4 प्रकारचे भव्य मंडप या ठिकाणी उभारलेले आहेत. आणि पोलीस प्रशासनाने सुद्धा 100 ते 150 पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे. मोठ्या प्रमाणात होमगार्ड्स आहे, सिव्हिल ड्रेसवर सुद्धा पोलीस यंत्रणा आहे. आणि मंदिराच्या वतीने जवळजवळ 60 सुरक्षा रक्षकांची, महिला सुरक्षा रक्षक आणि पुरुष यांची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. या ठिकाणी मेडिकल व्यवस्था, अचानक कोणाला काही जर झालं फर्स्ट एड म्हणून या ठिकाणी मेडिकल व्यवस्था आहे. 108 नंबरची ॲम्ब्युलन्स सुद्धा या ठिकाणी आहे. मोठ्या प्रकारावर फौजफाटा या ठिकाणी भक्तांचं दर्शन सुरळीत व्हावं यासाठी उभा केलेल्या आहेत. पाणी पिण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आणि उद्या 4 वाजता हनुमान जन्म उत्सवानिमित्त या ठिकाणी अभिषेक सुरू होईल 4 वाजता. आणि साधारणतः 6 वाजता हनुमान जन्मोत्सव या विश्वस्त मंडळाच्या वतीने आणि विश्वासांच्या आधिपत्याखाली हा जन्मोत्सव या ठिकाणी मोठ्या दिमाखाने या ठिकाणी साजरा होणार आहे. आलेल्या भक्तांची सर्व व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आणि ते झाल्यानंतर या ठिकाणी एक भक्ती संगीताचा कार्यक्रम 7 वाजता आहे, तो 9 वाजेपर्यंत आहे. आणि हरिभक्त परायण रामगिरीजी महाराज सरला बेट यांचं या ठिकाणी 10 वाजता काल्याचं कीर्तन सुरू होईल, ते 12 वाजेपर्यंत कीर्तन राहील. आणि 12 नंतर या ठिकाणी सर्वांसाठी जेवढे भक्त या ठिकाणी येतील आणि सर्व परिसराच्या भक्तांसाठी या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ या ठिकाणी
आमदार संग्राम जगताप अहिल्यानगर यांनी महाप्रसादाचा लाभ त्यांनी या ठिकाणी भक्तांना दिलेला आहे आणि सर्व प्रकारच्या सुविधा या ठिकाणी केलेल्या आहे. धन्यवाद. आता एकीकडे बघितलं गेलं तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त उद्या असणार आहे आणि विश्वस्त तर्फे आपण जे सिक्युरिटी गार्ड किती असणार आहे त्यामध्ये सिक्युरिटी गार्ड असतील, महिला असतील यांचा किती समावेश असणार आहे? या ठिकाणी मंदिराच्या वतीने विश्वस्त मंडळाच्या वतीने 60 सुरक्षा रक्षकांची व्यवस्था केलेली आहे. त्यामध्ये 20-25 महिला सुरक्षा रक्षक असतील, बाकीचे पुरुष सुरक्षा रक्षक असतील. भावी भक्तांना आपण काय आवाहन? भावी भक्तांना मंदिराच्या म्हणजे संस्थांच्या वतीने आम्ही असं आवाहन करतो, जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी भद्रा मारुतीचं दर्शनासाठी यावं. या ठिकाणी सर्व आपली भोजनाची व्यवस्था आहे, पाण्याची व्यवस्था आहे आणि प्रथमतः या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाचा लाभ आपण सर्व भाविकांनी घ्यावा ही मंदिराच्या वतीने विनंती आहे आणि शांततेने दर्शन घ्यावं. कुठल्याही अफवांवर या ठिकाणी विश्वास ठेवायचा नाही आहे आणि आपली वाहन पार्किंगची व्यवस्था सुद्धा पोलीस यंत्रणा आणि देवस्थानच्या वतीने केलेली आहे. अतिशय सुंदर व्यवस्था केलेली आहे. नक्कीच आत्ताच आपण बघितलं जे मंदिराचे अध्यक्ष असतील, जनसंपर्क अधिकारी असतील यांनी आत्ताच सांगितलेलं आहे. मग उद्याच्या ज्या हनुमान जन्मोत्सव निमित्त भाविकांची जी आलूट गर्दी बघायला मिळणार आहे याच अनुषंगानं प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे, विश्वास देखील सज्ज झालेला आहे आणि भाविकांसाठी बघितलं गेलं तर दर्शनासाठी सुशिक्षित अशी रांग तयार करण्यात आलेली आहे आणि यामध्ये बघितलं गेलं तर ऊन भरपूर असल्यामुळे बाहेर देखील मंडप उभारण्यात आलेला आहे. कुठल्या प्रकारची भाविकांची गैरसोय होऊ नये असं देखील प्रशासनामार्फत सांगण्यात आलेलं आहे आणि सर्वच भाविक भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने भद्रा मारुती येथे येऊन दर्शन घ्यावे असे देखील आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. जन्मोत्सव आहे आणि जन्मोत्सव निमित्त विश्वस्तांतर्फे कशा प्रकारे तयारी करण्यात आली आहे? इथं तयारी झालेली आहे पूजाची वगैरे आणि सकाळी 6 वाजता हनुमान जन्म आहे आणि त्यावेळेस भाविक भरपूर असतील. आपले ट्रस्टी मंडळी वगैरे सगळे असतील. पूजेची जी आरती आहे ती आरती सकाळी किती वाजता? सकाळी 6 वाजता आरती असते. भाविक भक्तांना आपण काय आवाहन करणार? भावी भक्तांना दर्शन करतात. भावी भक्त व्यवस्थित त्यांची सगळी व्यवस्था केलेली आहे इथं आणि शांततेने दर्शन करावं, लोटालाटी करू नये भावी भक्तांना नम्र विनंती. आणि या गावाचं नाव भद्रावती नगरी होतं. त्या भद्रावती नगरीच्या नावावरून, भद्रसेन राजाच्या नावावरून या गावाचं नाव भद्रा मारुती नाव असं. भद्रावती नगरी आणि भद्रसेन राजा या दोन्हीच्या नावावरून ह्या गावाचं नाव त्या काळामध्ये भद्रावती नगरी होतं. या ठिकाणी खुलताबाद नगरीमध्ये भद्रसेन नावाचे राजा होते, जे की राम नामाचं भजन करायचे आणि ते भजन इतकं सुंदर करत होते की ज्यावेळेस इथून बजरंगबली जात होते त्यावेळेस त्यांना भजन ऐकू आलं आणि ते भजन ऐकण्यासाठी इथं आले आणि भजन ऐकता ऐकता त्यांना ते भजनात इतके तल्लीन झाले की त्यांना या ठिकाणी निद्रा लागली आणि ज्यावेळेस राजाचं भजन संपलं ज्यावेळेस त्यांना जाग आली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्हाला काय वरम पाहिजे ते मागा. त्यावेळेस भद्रसेन राजा म्हणाले की मला काहीच नको, तुम्ही सदैव या ठिकाणी वास करा. त्यामुळे त्यांनी असे वरदान दिले की मी या ठिकाणी सदैव निद्रावस्थेत वास करेन. त्यामुळे या ठिकाणी झोपलेल्या अवस्थेत मूर्ती आहे आणि भद्रसेन राजाच्या नावावरून भद्रा मारुती असे यांचे नाव आहे. नक्कीच हे होते मंदिराचे गुरुजी यांनी आता सांगितलेलं आहे की जे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.